नमस्ते मित्रांनो, आज एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत। काल 18 सप्टेंबर 2025 रोजी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव आहेत सन्माननीय धडाकेबाज एक अधिकारी, दबंग अधिकारी म्हणून ज्यांची संपूर्ण देशामध्ये ओळख आहे असे तुकारामजी मुंडे साहेब यांनी एक परिपत्रक काढून जे बोगस दिव्यांग कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र केडरचे असतील, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळ्या क्लास स्तरामध्ये बोगस कर्मचाऱ्यांचं दिव्यांगाची सर्टिफिकेट काढून त्यांनी त्याचा लाभ घेतला। काहींनी तर त्याचा लाभ घेऊन अख्खी सर्व्हिस केली, रिटायर झाले, पेन्शन घेत आहेत। अशी सुद्धा बरेच उदाहरणं आहेत की ज्यांनी बोगस सर्टिफिकेटचा उपयोग केला। दिव्यांग नसताना सुद्धा त्यांनी पैसे देऊन सर्टिफिकेट काढलं आणि त्यांच्या नोकऱ्या त्यांनी त्यात मिळवल्या, प्रमोशन मिळवलं। परंतु अशा कर्मचाऱ्याच्या विरोधात आजपर्यंत कधीही तक्रार किंवा ठोस कडक कारवाई केली नव्हती। परंतु अलीकडच्या काही काळामध्ये अशी प्रकरणं जास्त प्रमाणात उघडकीस येऊ लागले। आता जे मध्ये प्रकरण आपल्या सर्वांना परिचित आहेत, खेडेकर IAS अधिकारी होते खेडेकर, त्यांचं सुद्धा हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र व त्यांनी नोकरी ती केस पेंडिंग आहे, ते सस्पेंड आहेत सध्या। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्याला ज्ञात आहेत। परंतु आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत, विशेषतः जे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांनी बदल्यातून सूट मिळावी म्हणून बऱ्याच कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाची प्रमाणपत्र बोगस काढली, खोटी काढली, चुकीची काढली आणि या चुकीच्या प्रमाणपत्रावर त्यांनी बदलीमधून सूट मिळावी म्हणजे समोर एकमधून त्यांना सूट मिळावी म्हणून त्यांनी अर्ज भरले, बदल्या करून घेतल्या, सोयीच्या बदल्या करून घेतल्या। परंतु अशा शिक्षकांच्या विरोधात खूप मोठ्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून आल्या किंवा नुसते शिक्षकच नाही किंवा इतर सगळे कर्मचारी, पण विशेषतः हे जे पत्र आलेलं आहे सध्या हे नांदेड जिल्हा परिषदेचे आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात हे पत्र काढलेलं आहे सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब। पण ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे। जे काही बोगस आहेत त्या बोगससाठी म्हणजे बोगस सर्टिफिकेट असेल किंवा बोगस UID न वापरता इतर सवलती घेणं असेल, अशा सगळ्या जे काय आहे बी बनाव किंवा देणारावर सुद्धा त्यात विशेष अनेक पत्रामध्ये एक विल्लत पाहिजे होता की जे बोगस सर्टिफिकेट पैसे घेऊन देतात म्हणजे घेणारे जेवढे दोषी त्याच्यापेक्षा जास्त दोषी हा देणार आहे। म्हणून अशा डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टरवर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे। त्यांना सुद्धा आता, कारण कालच्या पत्रामध्ये स्पष्ट साहेबांनी उल्लेख केला आहे की असे जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत असे कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत त्यांनी लाभ घेतलाय दिव्यांगाचा, प्रमोशनमध्ये असेल, बदलीमध्ये असेल किंवा इन्कम टॅक्समध्ये असेल, नोकरी लागताना असेल, या सर्व गोष्टीमध्ये ज्यांनी लाभ घेतला असेल अशा सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केली जाईल आणि कसून तपासणी करून त्यातनं जे बोगस निघतील त्यांना 2 वर्षाची कारावास, तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांनी त्या परिपत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे। म्हणजे मित्रांनो, आता खऱ्या अर्थानं ही बोगस हटाव मोहीम जी आहे, जे बोगस ज्यांनी प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या मिळवल्यात, बदल्यामध्ये फायदा घेतला, प्रमोशन घेतलंय, अशा बोगसांच्या विरोधात खऱ्या अर्थाने कठोर कारवाई होईल। फक्त या JR नुसार कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला 100% खात्री की ही कारवाई आता 100% होणार। ज्या विभागाला सन्मान्य तुकाराम मुंडे साहेबांसारखे सचिव लाभतात आणि दिव्यांगाच्या नशिबानं, खऱ्या दिव्यांगाच्या नशिबानं, जे ओरिजिनल दिव्यांग आहेत अशा दिव्यांगाच्या नशिबानं आता तिथं मुंडे साहेब आहेत आणि मुंडे साहेब नक्कीच ह्या बोगस दिव्यांगाला वटणी आणल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय ते राहणार नाहीत। अशा सर्व बोगससाठी हा कालचा JR अतिशय चांगला आहे। फक्त या JRची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे आणि मुळात जर कुंपणच शेत खात असेल, जे लोक प्रमाणपत्र देणारे असेच जर पैसे घेऊन प्रमाणपत्र देणारे असतील, मध्ये तर त्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये 2-3 वर्षापूर्वी जवळजवळ म्हणजे काही प्रकरणं 200-300 कर्मचारी दिव्यांगाची बोगस प्रमाणपत्र काढून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतला होता। त्यांच्यासुद्धा त्यावेळेच्या तत्कालीन सेवांनी बरी कारवाई केली होती। परंतु काही गोष्टी राजकीय ह्याच्यामुळे त्या गोष्टी थांबल्या गेल्या, परंतु अशा सुद्धा प्रकरणं उघडकीस आलेले आहेत। आत्ता सुद्धा दिव्यांग असण्यासाठी कमीत कमी तुमचं 40% कोणताही
भाग हा निकामी असला पाहिजे. समजा दृष्टीदोष असेल, वाचादोष असेल किंवा अस्थिव्यंग असताल किंवा इतर आणि कोणत्या गोष्टीचे तुम्ही असाल तर त्याला कमीत कमी क्रायटेरिया ठरलेला आहे की बाबा 40% जास्त प्रमाणपत्र म्हणजे तुमचं असलं पाहिजे. नुसतं प्रमाणपत्र असून नाही तर UDID कार्ड असलं पाहिजे. त्याला एक सेंटरचा कोड नंबर असतो, तो कोड नंबर असला पाहिजे आणि ते अपडेट असलं पाहिजे. अलीकडच्या वर्षातलं ते असलं पाहिजे. नाहीतर कधी पुराणा काढून ठेवून त्याचा उपयोग करून घेतात आणि त्यामुळं खऱ्या दिव्यांगावर याचा खूप मोठा परिणाम होतो. अहो बदलीत जर समजा 100 दिव्यांग जर बोगस शिरले तर ते खाली जवळजवळ 1000 लोकांना अफेक्ट करतात. कारण ते चांगल्या जागा त्यांनी जर पकडल्या तर. आणि काही ठिकाणी शाळेमध्ये असं झालं की अख्खी शाळा दिव्यांगाने भरलेली. मग त्या शाळेचं काय होणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि याच्या पुढची ही एक बातमी कळते की आता खऱ्या अर्थाने जे दिव्यांग आहे ज्यांनी बोगसपणा केला आहे त्यांची कसून तपासणी केली जाईल आणि त्यांना जर सेवेत राहण्यासाठी जे बोगस आहेत त्यांना सेवेत राहण्यासाठी त्यांना ते सिद्ध करावं लागेल की ते दिव्यांग आहेत आणि जे नसेल तर त्यांना बडतर्फ करून 2 वर्षाची तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड त्यांना आकारलेला आहे. इथून पुढच्या दिव्यांग सचिवांसाठी सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांसाठी खूप खूप शुभेच्छा. असाच धडाकेबाज निर्णय तुम्ही घेत राहा आणि ह्या दिव्यांग मंत्रालयामध्ये जी काय बजबज मारली ह्या बोगस सर्टिफिकेटच्या विरोधात ती साफसफाई नक्की कराल. पण देवाला प्रार्थना आहे की त्याच्या अगोदर साहेबांची बदली तिथून होऊ नये. धन्यवाद.